पेल्हार इथे ड्रग्ज कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. 14 कोटींचे ड्रग्ज जप्त जय केले. महाराष्ट्र. विदाउट गव्हर्नमेंट सपोर्ट करोडोचे ड्रग्ज दर महिन्याला दर वर्षाला पकडणे शक्य नाही आहे. आता तुम्ही बघू शकता की संपूर्ण महाराष्ट्रात किंवा प्रत्येक शहरात ड्रग्ज विकले जातात आणि जर तुम्हाला वाटतं की हे विदाउट गव्हर्नमेंट सपोर्ट होत आहे तर हे इम्पॉसिबल आहे. गव्हर्नमेंट पोलीस संरक्षण एवढ्या मोठ्या लेवलला जर कार्यरत आहेत मग तरी ड्रग्जच्या फॅक्टरी येतात आहे, करोडो हजारो करोडोचे ड्रग्ज विकले जातात आहे, सप्लाय होतात आहे. हे शक्य कसं आहे? आपलं जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी पोलीस यंत्रणा जे आहे त्यांना काही रूल्स थांबवून ठेवलंय. जर त्यांनी आपल्या पोलीस यंत्रणांना 1 महिना जरी दिला तरी पूर्ण ड्रग्ज माफिया जे कोणी आहेत ती पोलीस यंत्रणा तेवढी सक्षम आहे की ते बंद करू शकतात. पण हे गव्हर्नमेंट कधी होऊन देणार नाही. याचं कारण असं आहे की आपला महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शिवछत्रपतींची जन्मभूमी आहे. प्रत्येकाच्या अंगात शिवछत्रपतींचं रक्त आहे आणि जर हे चांगल्या मार्गाला लागले आणि योग्य ठिकाणी वापर झाला तर संपूर्ण महाराष्ट्र बदलेल, कारण की महाराष्ट्रात खूप मोठी ताकद आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो ही व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एवढं आहे की पॉसिबलच नाही आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माहिती नाही की एवढ्या मोठ्या लेवलवर ड्रग्ज सप्लाय केलं जातं. विदाउट गव्हर्नमेंट हे होणं शक्य नाही. आणि तुमचं यावर मत काय आहे? कसं थांबवता येईल किंवा कसं थांबवू शकतो? कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.